नमस्कार प्रवीणजी. आपण निवडणुकीपूर्वी एक भूमिका घेतली होती. तसं पत्र आपण वंचितचे प्रकाश आंबेडकर यांना पाठवलं होतं की 140 अंबरनाथ विधानसभेमधून कोणीही उमेदवार देऊ नका. तर त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? 2019मध्ये वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून जो 2 प्रयोग करण्यात आले होते लोकसभा आणि विधानसभामध्ये, त्या दोन्ही प्रयोगात वंचित बहुजन आघाडीला एक चांगल्या प्रकारे मताधिक्य महाराष्ट्रातून मिळालं होतं. परंतु त्याचं रूपांतर वंचित घटकांमधला कुठलाही उमेदवार निवडून आला नाही. परंतु ती जी निर्माण झालेली ताकद 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला त्याला एक मतांमध्ये एकत्र करून आपला उमेदवार लोकसभेत गेला पाहिजे होता, ह्या भूमिकेत आपण होतो. पण तसं ती युती आघाडी कुणासोबतही झाली नाही. वंचित आघाडीच्या एकट्याच्या जोरावरती उमेदवार निवडून येणं शक्य नाही, किंवा आपल्या मतांमुळे जे इतर उमेदवार आहेत, जे मनुवादी सरकार हे जे राज्यामध्ये आलेलं आहे, केंद्रामध्ये आलेलं आहे, तर त्या मनुवादी सरकारला कुठेतरी थांबवण्यासाठी बहुजनांनी एकत्र येणं गरजेचं होतं. परंतु प्रकाश आंबेडकरांनी या 2019च्या लोकसभेच्या प्रयोगात एकला चलोच्या भूमिकेत गेला आणि एकला चलोच्या भूमिकेमध्ये साहेबांनी जे धोरण आखलं की मी स्वबळावरती निवडून येईल, तर तो प्रयोग पूर्णपणे सपशेल फेल गेला. आणि याचाच प्रत्यय असा आला की जे RSS प्रणित भाजप सरकार आहे किंवा त्यांचे मित्र पक्ष आहे, तर यांनाच कुठेतरी एक प्रकारे यांनाच कुठेतरी आपण पाठबळ देतो की काय, अशा प्रकारची वंचित बहुजन आघाडीची भूमिका आहे. तर प्रवीणजी, त्याच पिरियडमध्ये मग तुमच्यावरती वंचितकडून एक कारवाईचं पत्र व्हायरल झालं सोशल मीडियावर. त्याबद्दल काय बोला? माझी भूमिका स्पष्ट होती. जो संविधान मानणारा आहे तो वर्ग टिकला पाहिजे, आणि तो व्यक्ती जो संविधानाच्या बाजूने उभा राहील, त्या सभागृहात उभा राहील, जो संविधानाच्या रक्षणार्थ उभा राहील, असा उमेदवार निवडून गेला पाहिजे. वंचित आघाडीच्या थोड्याशा मतांमुळे जर एखादा संविधान मानणारा किंवा एक बहुजनवादी चेहरा एक उमेदवार म्हणून तो निवडणुकीत पडला आणि थोडक्या मतांसाठी गेला, तर याचं खापर आम्ही 2019ला झेललेलं आहे. पुन्हा तो डाग आमच्यावरती नको हवा होता, म्हणून त्यासाठी तो प्रयत्न केला होता. परंतु ते आमचे नेते प्रकाश आंबेडकरांना ते मान्य नव्हतं. पुन्हा तोच प्रत्यय 2019ला जे झालं, त्या 3 प्रयोगात जे झालं तेच होणार आहे ह्याही विधानसभेमध्ये. म्हणून अशा प्रकारच्या जर कारवाया केल्या तर ही पक्षाची कार्यकर्त्याची भूमिका असते नेत्यांपर्यंत पोहोचवायची. ती भूमिका मी नेत्यांपर्यंत पोहोचवली. आता त्यांना ती मान्य नसेल हा त्यांचा भाग आहे, परंतु मी एक संविधानप्रेमी कार्यकर्ता आहे. आणि ह्या वंचितमुळं भाजप, RSS किंवा त्यांचे मित्रपक्ष जे आहेत ह्यांना जर कुठेतरी फायदा होत असेल तर ते माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सहन होणार नाही. मग प्रवीणजी, त्यांनी आता वंचितने उमेदवार दिलेला आहे 140 अंबरनाथ विधानसभेला, तर त्यावर आपलं काय मत आहे? बघा, वास्तवात पाहता जेव्हा मी साहेबांना विनंती केली होती की त्या साहेबांना जी विनंती केली त्या विनंतीपत्रामध्ये माझं असं म्हणणं होतं की आपलं अंबरनाथ विधानसभेकरिता एकही संघटन नाही की जे 57च्या 57 वार्ड अंबरनाथ शहरातील आणि 22-23 जे वार्ड आहेत ते उल्हासनगर 4 नंबर आणि 5 नंबरमधले आहे. ह्या सर्व वार्डामध्ये आपला एकही शाखाप्रमुख नाही, गटप्रमुख ही फार दूरची बाब आहे. ही वस्तुस्थिती साहेबांच्या लक्षात आणून दिली. साहेबांना विनंती केली की आपण प्रत्यक्ष इथली पाहणी करा आणि त्यानंतरच आपण उमेदवारी द्या. परंतु साहेबांनी ग्राउंड लेवल न पाहता पूर्ण उमेदवार दिला. जर तुमचा शाखा अध्यक्षच तुमच्याकडे नाही तर मग निवडणूक कुणाच्या जीवावर लढताय आणि कुणासाठी लढताय हा प्रश्न उपस्थित होणं स्वाभाविक आहे. तो प्रश्न मला पडला. त्यानंतर साहेबांनी जो उमेदवार दिला तो उमेदवार मागील 3 वर्षापूर्वी पक्षाचे सर्व झेंडे, पताका, बॅनर, होर्डिंग सर्व उतरून स्वतः एक समाजसेवक म्हणून काम करत होता. मी आवाहन केल्यानंतर अंबरनाथ विधानसभेमधले जेवढेही पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत, सर्वांना मी आवाहन केलं होतं की आपण ही भूमिका ठेवावी की आपण जर निवडून येऊ शकत नाही तर कुणाला पाडण्यासाठी आपण उभं राहायचं नाही. हे सर्व अंबरनाथ शहरातल्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांनी मान्य केलं. पक्षाकडे 28 तारखेपर्यंत एकही उमेदवार इच्छुक नव्हता. मी जेव्हा ही भूमिका मांडली त्या भूमिकेनंतर इथल्या खोकेवाल्यांनी ह्या उमेदवाराला खोके पोचवले आणि तिथून मग त्यांनी AB फॉर्म घेऊन इकडे उमेदवारी भरली. मुळात हे काही कुणाच्या लक्षात येत नाही असं नाही. अंबरनाथ शहराच्या संपूर्ण विधानसभा क्षेत्रामध्ये सर्वांच्या हे लक्षात आलेलं आहे
की हा खोक्यावाल्यांनी पुरस्कृत केलेला विधानसभेतला उमेदवार आहे, जेणेकरून मतांचं विभाजन व्हावं आणि मग त्यांचा माणूस निवडून यावा. पण असं होणार नाही. ही कालच्या अंबरनाथ विधानसभेतल्या तुफान 20 ते 25 हजार कार्यकर्त्यांची जी रॅली झाली त्याच्यावरनं तुम्हाला लक्षात येत असेल. प्रवीणजी, तुमचं म्हणणं हे मला पूर्णपणे समजलेलं आहे आणि पटलेलं आहे की तुमचं मत असं आहे की जे बहुजनवादी मतं आहेत त्यांचं विभाजन होऊ नये आणि त्याचा फायदा RSS भाजपला होऊ नये म्हणून तुम्ही मतांचं विभाजन होऊ नये म्हणून नागरिकांना आणि मतदारांना आवाहन करत आहात. तर तुम्ही आता ह्या माध्यमातून मतदारांना तुमच्या म्हणण्यानुसार काय आवाहन कराल? माझं अंबरनाथ शहर, उल्हासनगर 4 नंबर 5 नंबर असतील, ह्या सर्व विभागातल्या मतदारांना एक विनम्र आव्हान आहे की वंचित आघाडीमुळे जे महाराष्ट्रामध्ये किंवा ह्या विधानसभेमध्ये जे नुकसान संविधान मानणाऱ्या लोकांना होणार आहे ते नुकसान होऊ नये. सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला मानणारी ही जी काही उमेदवारी आहे, राजेशजी वानखडे इथले अंबरनाथ विधानसभेचे उमेदवार आहेत, तेही संविधानप्रेमी आहेत. तर ह्या सर्व लोकांनी वंचित बहुजन आघाडीला मतदान करू नये, जेणेकरून किंवा तत्सम जे काही आपल्या मतांमध्ये विभाजन करून एखाद्या चांगल्या उमेदवाराला पाडण्यासाठी प्रयत्न करतील अशा उमेदवाराला आपण मतदान न करता जो निवडून येऊ शकतो, ज्याची क्षमता आहे, जो संविधान मानणारा आहे अशा उमेदवाराला मतदान करून ही RSS प्रणित भाजप सरकार आणि त्यांचे मित्रपक्षाचे जे काही इथले उमेदवार आहेत त्या सर्वांचा पराभव झाला पाहिजे. आणि त्या पराभव तो होत नसेल किंवा तुमच्या मतांमुळे जर विभाजन होत असेल तर आपण पुन्हा एका हुकुमशाहीकडे आपण सत्ता देत आहोत. त्यातून पुढचे 5 वर्ष आपल्याला अशाच प्रकारे मग बोंबलत बसावं लागणार आहे. तरी माझी कळकळीची विनंती आहे की कृपया ही जे काही खोके सरकारने पुरस्कृत केलेली छोटी मोठी गल्लीतली उमेदवार आहेत ह्या सर्व गल्लीतल्या उमेदवारांना गल्लीतच राहू द्या. आणि जो महाराष्ट्रापासून दिल्लीचंही तख्त राखायला आपल्यासमोर एक पर्याय म्हणून राजेश वानखेडेंच्या माध्यमातून एक पर्याय उपलब्ध आहे, तर त्या सर्व मतदारांनी राजेश वानखेडे